सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9 ओवी क्रमांक 502 पासून आता सुरुवात करूयात. जिये लोकींचा चंद्रू क्षयरोगी, जेथ उदयो होय असता लागी, दुःख लेऊनी सुखाची अंगी, सळीत जगाते. अरे, ज्या मृत्यू लोकचा चंद्र क्षयरोगी आहे, जेथे उदयच मुळी आस्ताकरिता होतो व जेथे दुःख हे सुखाचे पांघरून घेऊन जगाला छळते. जेथ मंगळाची या अंकुरी, सवेंची अमंगळाची पडे पोहरी, मृत्यू उदराची या परिवरी, गर्भू गिवसी. जेथे कल्याणाचा अंकुर फुटतो न फुटतो, तोच त्यावर अकल्याणाचे आच्छादन पडते व मृत्यू हा उदरातील गर्भाला देखील शोधित येतो. जे नाही तयाचे चिंतवी, तव तेची नेई जे गंधर्वी, गेली याची कवणे गावी, शुद्धी न लगे. जी चिंतन करण्यायोग्य नाही, तिचे चिंतन करीतो न करीतो, तोच त्याला यमदूत घेऊन जातात व कोणत्या गावी घेऊन जातात याचा पत्ता लागत नाही. अगा गिवसिता अगविया वाटी, परतले पाऊलची नाही किरीटी, सैंघ निमालियांची या गोठी, तिये पुराण जेथींची. अरे, सर्व वाटा शोधल्या असताही जेथे माघारी येण्याची गोष्टच नाही व ज्या ठिकाणी मृत्यू पावलेल्या लोकांच्या गोष्टी हीच पुराणे. जेथींची अनित्यतेची थोरी, करीतिया ब्रह्मयाचे आयुष्य वेरी, कैसे नाही होणे अवधारी, निपटुनिया. तेथील अशाश्वततेचा लौकिक सृष्टी उत्पन्न करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत जरी वाखाणिला तरी संपणार नाही. ऐसी लोकीची जिये नांदणूक, तेथ जन्मले आथी जे लोक, तयांचे निश्चिंतीचे कौतुक दिसत असे. अशी ज्या मृत्यू लोकाची स्थिती, तेथे जन्म घेणाऱ्या लोकांचा स्वस्थपणा पाहून मोठे आश्चर्य वाटते. पै दृष्टा दृष्टाची ये जोडी, लागी भांडवल न सुटे कवडी, जेथ सर्वस्वे हानी तेथ फोडी, वेंचिती गा. हे पहा, प्रत्यक्ष अथवा परलोकी होणाऱ्या लाभाच्या प्राप्तीकरिता जे एक कवडीही खर्च करीत नाहीत, ते सर्व प्रकारे हानी होणाऱ्या ठिकाणी कोट्यावधी द्रव्य खर्च करीतात. जो बहुवे विषय विलासे गुंफे, तो म्हणती उवाई पडिला सापे, जो अभिलाष भारे दडपे, तया ते सज्ञान म्हणती. जो प्रस्तुतकाली पुष्कळ विषय सुखात गुंततो त्याला सुखी असे मानितात व लोभग्रस्त आहे त्याला ज्ञानी असे म्हणतात. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरवणी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय, वडील म्हणून. ज्याचे आयुष्य थोडे राहिले आहे व ज्याची शक्ती व बुद्धी कमी झाली आहे, त्याला वडील श्रेष्ठ आजोबा म्हणून पाया पडतात. जव जव बाळ बळिया वाढे, तव तव भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले अंतुलिये कडे, ते ग्लानीची नाही. लहान मूल जो जो मोठे होते तो तो संतोष मानून कौतुकाने नाचतात, परंतु त्याचे आयुष्य उलट कमी झाल्याबद्दल त्यांना दुःख होत नाही. जन्मलिया दिवस दिवसे, हो लागे काळाचेची ऐसे, किंवा वाढती करीती उल्हासे, उभविती गुढिया. जन्मापासून दिवसानुदिवस काळाच्याच स्वाधीन होत असतो, परंतु आनंदाने वाढदिवस करून गुढ्या उभारतात. अगा अमर हा बोलू न साहती, आणि मेलिया तरी रडती, परी असते जात न गणिती, गहिंसपणे. अरे, मर हा शब्द देखील सहन होत नाही आणि मेल्यावर तर रडतातच, परंतु असलेले आयुष्य संपत चालले आहे याची मूर्खपणाने पर्वाही करीत नाहीत. दर्दूर सापे गिळी जतू आहे उभा, किम तो मासिया वेंटाळी जिभा, तैसे प्राणीये कवणा लोभा, वाढविती तृष्णा. काय चमत्कार सांगावा, बेडकाला साप गिळीत असताना सुद्धा मरणाची कल्पना मनात न आणता तो पुन्हा जिभेने माशा धरून गिळीत असतो. त्याप्रमाणे हे प्राणी कोणत्या लाभाकरिता आपली इच्छा वाढवीत असतात कोण जाणे. अहा कटकटात हे ओखटे, इये मृत्यू लोकींचे उफराटे, येथ अर्जुना जरी अवचटे, जन्मलासी तू. अरे अरे, अंगावर काटा येतो. ज्या मृत्यू लोकाचा व्यवहार अगदी उलटा असून वाईट आहे म्हणून किती सांगावे. अर्जुना, अशा मृत्यू लोकात तू अकल्पित जन्म पावला आहेस. कितीही वाईट गोष्ट. या मृत्यूलोकी सर्वच गोष्टी उलट्या घडतात. तर अर्जुना, तू जरी इथे यदृच्छेने जन्मला आहेस तरी झडझडोनी वाहिला निघ, इये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे.
तर पटकन अंग झाडून वेगळा हो आणि ज्या योगाने माझ्या अविनाशी पदाला प्राप्त होशील त्या भक्ती मार्गाला लवकर लाग. श्लोक 34. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैव मात्मानं मत्परायणः. अर्थात माझ्या ठिकाणीच ज्यांचे मन आहे असा तू हो, माझाच भक्त हो, माझीच पूजा करण्याचे ज्याचे शील आहे असा हो, मला नमस्कार कर. याप्रमाणे भगवानांचे ठिकाणी चित्ताला समाहित करून शांत स्थिर करून मतपरायण झालेला तू सर्वांचा आत्मा असा जो ईश्वर त्याला प्राप्त होशील. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम 9मोऽध्यायः. तू मन हे मीची करी माझिया भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तू आपले मन मदरूपी करून माझे भजन करण्याविषयी प्रेम धर आणि सर्व ठिकाणी मीच आहे असे समजून नमस्कार कर. माझे नि अनुसंधाने देख संकल्पू जाळणे निश्चेख मद्याजी चोख याची नाव. हे पहा, मनातील सर्व संकल्प नाहीसे करून जो माझ्याकडे लक्ष ठेवितो तोच माझे यजन करणारा असे नाव पावतो. ऐसा मिया अथिला होसी तेथ माझी याची स्वरूपा पावसी हे अंतकरणीचे तुझ पासी बोलीजत असे. असा माझ्या योगाने संपन्न होशील त्याच वेळेस माझ्या स्वरूपाला पावशील. ही माझ्या अंतकरणातील गुप्त गोष्ट मी तुला सांगितली आहे. अगा अवघिया चौरिया आपुले जे सर्वस्व आम्ही असे ठेविले ते पाहुनी सुख संचले होऊनी ठासी. अरे, सर्वांपासून लपवून ठेवलेली अशी माझी गुप्त गोष्ट ती प्राप्त करून घेऊन सुखरूप होऊन राहशील. ऐसे सावळिनी परब्रह्मे भक्त काम कल्पद्रुमे बोलिले आत्मारामे संजयो म्हणे. संजय म्हणतो, श्यामवर्ण परमात्मा व भक्तांची इच्छा पूर्ण करणारे कल्पवृक्ष श्रीकृष्ण ते याप्रमाणे बोलले. अहो ऐकीजत असे किंवा उधारा तव इया बोला निवांत म्हातारा जैसा म्हैसा नुठी गापुरा तैसा उगाची असे. अहो श्रोते हो, ऐका. रेडा ज्याप्रमाणे महापुराला न जुमानता पाण्यातच बसतो त्याप्रमाणे हा कृष्णार्जुन संवाद ऐकूनही वृद्ध धृतराष्ट्र स्वस्थ बसला. तेथ संजय माथा तुकिला अहा अमृताचा पाऊस वर्षला किम हा एथ असतुची गेला सेजिया गावा. त्यावेळी संजय मान डोलावून म्हणाला, आहा, आज अमृताचा वर्षाव झाला, परंतु हा येथे असून शेजारच्या गावास गेल्यासारखे झाले. तुम्ही दातारू हा आमुचा म्हणून हे बोलता मिळेल वाचा काय किजे ययाचा स्वभावची ऐसा. तथापि हा आमचा धनी असल्यामुळे अशा ठिकाणी बोललो असता आमची वाणी दूषित होईल, पण काय करावे, याचा स्वभावच असा आहे. परी बाप भाग्य माझे जे वृत्तांतू सांगावयाचे निव्याजे कैसा रक्षुलो मुनिराजे श्री व्यासदेवे. परंतु मुनिश्रेष्ठ व्यास ऋषींनी श्रीकृष्णार्जुन संवाद धृतराष्ट्रास सांगण्यास माझी निवड केल्यामुळे माझे भाग्य धन्य होय. तुले हे वाड सायासे जव बोलत असे दृढ मानसे तव न धरवेचे आपुलिया ऐसे सात्विके केले. इतका मनाचा निश्चय करून मोठ्या कष्टांनी बोलत असता संजयास असा अष्टसात्विक भाव उत्पन्न झाला की तो त्यास आवरेना. चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगुळली जेथींची तेथ आपाद कंचुकित रोमांच आले. त्या कृष्णार्जुन संवादामध्ये चित्त गढून गेल्यामुळे स्थिर होऊन वाणी जागच्या जागीच स्तब्ध राहिली आणि नखशिखांत रोमांच उभे राहिले. अर्धोन्मिलित डोळे वर्षताती आनंद जळे अंतुलिया सुखोर्मीचे निबळे बाहेरी कांपे. डोळे अर्धवट उघडे राहून त्यातून आनंदाश्रू वाहू लागले व अंतर्यामी सुखाच्या लाटा आल्यामुळे बाहेरून अंगास कंप सुटला. पै आगवाची रोममुळी आली स्वेद कणिका निर्मळी
लेईला मोतियांची कडियाळी आवडे तैसा. सर्व रोमरंध्रातून निर्मळ घामाचे ठिकाणी कण उद्भवल्यामुळे मोत्यांची जाळीच घातली की काय असे वाटले. ऐसा महासुखाचे अतिरसे, जेथ आटणी हो पाहे जीवदशे, तेथे निरोपिले व्यासे ते नेदीच हो. या महासुखाच्या प्रेमाने जीवदशा नाहीशी झाल्यामुळे व्यासांनी सोपविलेले काम करीनासा झाला. आणिक श्रीकृष्णाचे बोलणे घो करी आले श्रवणे, किम देह स्मृतीचा तेणे वापसा केला. इतक्यात श्रीकृष्णांचा संवाद घो घो करीत येऊन कानी पडताच त्या बोलण्याने संजयाचे देहस्थितीचा वापसा केला. तो भानावर येऊन आपलेकडे सोपविलेले काम करण्यास तयार झाला. तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जी, सर्वांगीचा स्वेदू परिमार्जी, तेवीची अवधारा म्हणे होजी धृतराष्ट्राते. मग लागलीच डोळ्यांचे पाणी व सर्वांगाचा घाम पुसून धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज ऐका. आता श्रीकृष्ण वाक्य बीजा निवाडू आणि संजय सात्विकाचा बिवडू, म्हणून श्रोतया होईल सुरवाडू प्रमेय पिकाचा. आता श्रीकृष्ण वाक्यरूप उत्तम बीजास संजयाच्या सात्विकतेचा बिवड, पहिले पीक काढल्यानंतर दुसऱ्या पिकास तयार होणाऱ्या जमिनीस बिवड म्हणतात. म्हणजे पूर्वार्धाच्या ज्ञानाचे पीक संजयाचे अंतःकरणात आलेच आहे. आता उत्तरार्धातील ज्ञानाचे पीक होण्यास संजयाचे अंतःकरणाची तयारी झाली आहे व त्यामुळे श्रोत्यांनाही सिद्धांतरूप पिकाचा सुकाळ होईल. अहो आळूमाळू अवधान देयावे, एतुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे, बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ. अहो किंचित अवधान द्याल तर आनंदरूप राशीवर बसाल, कारण श्रवणेंद्रियास दैवाने माळ घातली आहे. म्हणून विभूतीचा ठावो, अर्जुना दाविल सिद्धांचा रावो, तो ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा. म्हणून ईश्वर विभूतींची जी स्थळे आहेत ती सर्व सिद्धांचे राजे भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनास दाखवितील. निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात ती कथा ऐका. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां नवमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु. श्लोक 34 आणि ओव्या 535.